नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जगाचा नकाशा आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिला तर आपण एक एक खंड या ठिकाणी पाहणार आहेत. तर हा खंड आहे नॉर्थ अमेरिका, ज्याला आपण उत्तर अमेरिका म्हणतो. इक्वेटर म्हणजे विषुववृत्ताच्या वरचा भाग हा अमेरिकेचा जो आहे त्याला आपण नॉर्थ अमेरिका उत्तर अमेरिका म्हणून ओळखतो. यातल्या काही गोष्टी आपण बघणार आहेत. जसं हे पॅसिफिक ओशियन तुम्हाला दिसतं आहे किंवा प्रशांत महासागर. हे महासागराचं जेव्हा डिवायडेशन केलं जातं म्हणजे विषुववृत्ताच्या वरती त्याला उत्तरी प्रशांत महासागर म्हणतात आणि दक्षिण प्रशांत महासागर असं म्हटलं जातं. त्यालाच पॅसिफिक ओशियन असं म्हणतात इंग्रजीमध्ये. तर हे पाहत असताना बघा, हा उत्तरेकडचा भाग आहे म्हणजे हा उत्तरेकडचा पॅसिफिक ओशियन आहे. त्याच्यामध्ये हा अमेरिका उत्तर अमेरिका खंड आहे. यातल्या काही गोष्टी आपण म्हणजे समुद्र कोणकोणते आहेत त्याच्या लगत. आता पॅसिफिक ओशियन हा सगळा रिजन जरी पॅसिफिक ओशियनचा असला तरी स्पेसिफिक आपल्याला कळलं पाहिजे कुठल्या भागामध्ये कुठले त्यांचे उपसागर आहेत हे आपण बघणार आहोत. बघा, या ठिकाणी आपल्याला जर नॉर्थ अमेरिकेचा विचार केला, उत्तर अमेरिकेमध्ये एकूण 23 कंट्री आहेत. किती कंट्री आहेत? 23. त्यातले कॅनडा, युनायटेड स्टेट्स आणि मेक्सिको हे सगळ्यात मोठे देश त्या ठिकाणी मानले जातात. आणि त्यात आपल्याला कन्फ्यूज होत असेल, आता युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेची जेव्हा आपण इलेक्शन वगैरे बघतो तेव्हा 50 राज्य आहेत ते, तर देश यामध्ये 23 आहेत. तर ह्या ठिकाणी बघा, आपल्याला काही आपण महासागरामधले जे उपसागर आहेत ते बघतो आहे. या ठिकाणी आपल्याला दिसत असेल बघा, गल्फ ऑफ अलास्का. या ठिकाणी अलास्काच्या बाजूला म्हणजे गल्फ ऑफ अलास्का हे आपल्याला लक्षात ठेवायचं या ठिकाणी. त्यानंतर आपण खाली गेलो पुढे, या ठिकाणी या भागामध्ये गल्फ ऑफ मेक्सिको आहे. इथे या ठिकाणी या ठिकाणी गल्फ ऑफ मेक्सिको आपल्याला दिसतं आहे. त्याच्या पुढे जर आपण बघितलं, या ठिकाणी मेक्सिकोच्या बाजूला या ठिकाणी एक महत्त्वाचं तुम्हाला इंटरेस्टिंग माहिती सांगतो. या ठिकाणी सी ऑफ मर्मर आहे, सी ऑफ सरगासो. याची खासियत अशी आहे, या ठिकाणी सी ऑफ सरगासोमध्ये या नकाशामध्ये ते दिलेलं नाही आहे. या ठिकाणी असलेले या सी ऑफ सरगासोमध्ये सरगासम नावाची एक अलगी, ज्याला सैवाल आपण म्हणतो, ती सापडते. आणि या ठिकाणी बरेचसे जहाज बुडत असतात. या भागामध्ये बरेचसे जहाज या ठिकाणी बुडत असल्यामुळे त्याला बर्मुडा ट्रायंगल म्हणून सुद्धा ओळखलं जातं. या ठिकाणी बुडण्याचं महत्त्वाचं कारण, जे पाणी मागे जाण्यासाठी जे पाय लावलेले असतात जहाजाला असे वल्लवल्यासाठी, त्यामध्ये ही सैवाल फसतं आणि त्या ठिकाणी जहाजं ही बुडतात. आणि इक्वेटर म्हणजे विषुववृत्ताच्या थोडंसं वरच्या भागात असल्यामुळे इक्वेटरवरती लो प्रेशर बेल्ट असतो आणि 30 डिग्रीवरती जेव्हा 23.5 डिग्रीच्या आसपास किंवा 30 डिग्रीच्या आसपास हाय प्रेशर बेल्ट असतो. हाय प्रेशर बेल्ट उच्च दाबाकडून जेव्हा कमी दाबाकडे वारे जातात, त्यामुळे वरून त्या जहाजांवरती दाब पडतं. हे एक कारण त्या ठिकाणी जहाजं बुडण्याचं सांगितलं जातं. लो प्रेशर बेल्ट आणि हाय प्रेशर बेल्टमुळं आणि त्या ठिकाणी आलेल्या सैवालामुळं हे मोठ्या प्रमाणात जहाज त्या ठिकाणी बुडत असतात. आणि जे वारे वाहतात, जे समुद्रातले वारे आहेत, त्याचासुद्धा मोठा परिणाम यावरती पडत असतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, हडसन बे या ठिकाणी दिसते, हडसन बे. त्यानंतर लॅब्राडोर सी या ठिकाणी, बफन बे या ठिकाणी बघा तुम्हाला दिसतं आहे बिफोर्ड सी, चुकची सी. आणि त्याच्या या बाजूला आहे, थोडंसं आपण झूम कमी करून बघितलं तर आपल्याला दिसेल बेरिंग सी. आणि या बेरिंग सीच्या इथूनच बेरिंग स्टेटमुळे आशिया आणि हा नॉर्थ अमेरिका वेगळा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर बघा, आपल्याला लक्षात ठेवायचे काही गोष्टी किंवा हे जे उपसागर आहेत नॉर्थ अमेरिकेच्या आसपासचे, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. गल्फ ऑफ अलास्का, गल्फ ऑफ मेक्सिको, या ठिकाणी सरगासो सी, त्यानंतर इथे हडसन बे, लॅब्राडोर सी, बफन सी, बेफोर्ड सी आणि चुकची सी आणि इथे बेरिंग स्टेट. ही नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. हे जे आपण गल्फ ऐकतोय, गल्फ म्हणजे काय? ज्या ठिकाणी तिन्ही बाजूने त्या पाणी आहे. बघा इथे बघा, आपण बघितलं इथे पाणी तिन्ही बाजूला आहे, इथे पाणी आहेत, म्हणजे जमिनीच्या 3 बाजूला काय दिसतं आपल्याला? पाणी. त्याला गल्फ बे किंवा बाईट ज्याला म्हणतात. ह्या तिन्ही गोष्टी समान अर्थाने वापरलेल्या जातात, ज्या भूगोलाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. थोडंसं आपण पुढे जाऊया. याच्या बाजूला इथे जर बघितलं आपण, या ठिकाणी आपल्याला ग्रीनलँड सीसुद्धा पाहायला मिळतो. याच्यावरूनच पुढे जे वारे आहेत, ग्रीनलँड समुद्र किंवा लॅब्राडोर करंट, हे सगळे वारे हे सगळे आपल्याला पुढे जाऊन बघायचे आहेत. थोडंसं आपल्याला उपमहासागर मात्र आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. मेक्सिकोजवळ मेक्सिको, त्यानंतर पुढे हडसन बे, हे सगळं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जेणेकरून नॉर्थ अमेरिकेबद्दल आलेले प्रश्न आपल्याला लवकरात लवकर कळले पाहिजेत. बघा, या ठिकाणी तुम्हाला
पनामा दिसत असेल, या पनामा समोर याच्यामुळे हे 2 देश जोडले आहेत. ते का आपण कालच्या लेक्चरमध्ये पनामाबद्दल आपण माहिती बघितलेली होती. थोडंसं पुढे जाऊया आपण आणि यातले काही महत्त्वाचे माउंटेन्स आणि रिव्हर्सबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. आता आपण जो पनामा बघितला तो पनामा या ठिकाणी दिसतो आपल्याला. हे जे कंट्रीज आहेत, जे अमेरिका, नॉर्थ अमेरिका, हा साऊथ अमेरिका आणि हा नॉर्थ अमेरिका, याच्यामध्ये जे देश आहेत ते नॉर्थ अमेरिकेमध्ये येतात, पण त्यांना सेंट्रल अमेरिकन कंट्रीज म्हटलं जातं. याच्यावरती बराच वेळा आपल्याला प्रश्न येत असतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये कोणकोणते देश आहेत मग सेंट्रल अमेरिकामध्ये? हे वेगळं नाव नाही आहे, पण आपल्या अभ्यासासाठी किंवा सोयीसाठी लोकांनी पाडलेले हे सेंट्रल अमेरिकन कंट्रीज आहेत. त्यामध्ये आहे बेलीज, ग्वाटेमाला, होंडुरास, अल साल्वाडोर, निकारागुआ, कोस्टारिका आणि पनामा. पनामामुळे हे 2 खंड एकमेकांना जोडलेले आहेत, तेवढं लक्षात ठेवायचं आहे. बेलीज, ग्वाटेमाला, होंडुरास, एल साल्वाडोर, निकारागुआ, कोस्टारिका आणि पनामा हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर अल साल्वाडोरबद्दल तुम्हाला विशेष माहिती असेल की क्रिप्टोकरन्सी, ही जी क्रिप्टो आहे त्याला आपल्याला लीगल करन्सी, जसं आपला रुपया आहे तसं त्यांनी ते ठरवलेलं आहे. ह्यासाठी हे अल साल्वाडोर नाव महत्त्वाचं आहे. कुठे आहे असं विचारलं जाऊ शकतं. ते नॉर्थ अमेरिकेमध्ये आहे, पण तसं अभ्यासासाठी आपण त्याची नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिकेमध्ये असलेले जे देश आहेत त्याला सेंट्रल अमेरिकन कंट्रीज म्हणून ओळखलं जातं, एवढं लक्षात ठेवायचं आहे. बघा, आपण आता मागच्या लेक्चरमध्ये आपण जसं बघितलं, हे बघा या ठिकाणी बेरिंग स्टेट तुम्हाला दिसतं. बेरिंग सीच्या इथे हे बेरिंग स्टेट, इथे आशिया आणि इकडचा हा नॉर्थ अमेरिका याच्यामध्ये जोडलेलं आहे. आता मग कोणकोणते पर्वत श्रृंखला आहेत? हे बघा, ब्रुक रेंज, अलास्का रेंज, इथे गल्फ ऑफ अलास्का जे आपण मागे बघितलं. त्यानंतर हे कोस्टल रिजन, जसं भारताच्या या कोस्टल रिजनमध्ये असं या भागामध्ये जसे पठार आहेत तसे या ठिकाणी कोस्टल रिजनमध्ये हे पठार दिसतात, म्हणून याला कोस्टल रेंज म्हणतात. आणि हा सर्वात मोठा रॉकी माउंटेन्स, रॉकी भाय KGF. त्यानंतर कास्काडस नावाचं सुद्धा पर्वतशृंखला या ठिकाणी तुम्हाला दिसते. त्यानंतर सियारा नावेदा, सियारा माद्रेस. त्यानंतर इकडे झूम कमी करूया आपण आणि परत इकडे कोस्टल प्लेन दिसतं आहे. आणि या ठिकाणी बघा ॲप्लेसियन माउंटेन्स या ठिकाणी आपल्याला दिसतं. हे मेजर जे पर्वतरांगा आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यातल्या जर आपण लक्षात ठेवायचं आहे, अलास्का रेंजमध्ये जे माउंटेन आहेत साऊथ आफ्रिकेमधले, त्यातलं 6194 उंचीचं मीटर उंच, 6194 मीटर उंच नावाचं पर्वत या अलास्का श्रृंखलेमध्ये आहे. त्याचं नाव आहे माउंट मॅककिन्ले. हे लक्षात ठेवायचं आहे. कधी पण परीक्षेत येऊ शकतं. उत्तर अमेरिकेमधलं सर्वात उंच पर्वत कोणतं, तर त्याचं नाव आहे माउंट मॅककिन्ले, ज्याची उंची आहे 6194 मीटर, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे मेजर जे पर्वत श्रृंखला आहेत ते तुम्हाला मी या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. हे बे वगैरे आपण मागच्या थोड्या वेळापूर्वी आपण बघितलेलं आहे. पुढे आपण याच्यातल्या ज्या नद्या आहेत त्याची थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. बघा, या ठिकाणी जे निळ्या रंगामध्ये आपल्याला दिसत आहेत हे मिसिसिपी, मिशिऊर हे जे नद्या आहेत, किंवा लॉरेन्स, चर्चिल, फ्रेजर, कोलंबिया, कोलोराडो, ह्या सगळ्या नद्यांची नावं आपल्याला लक्षात ठेवायची. योकून, या सगळ्या नद्यांची आपल्याला नावं लक्षात ठेवायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं काय या ठिकाणी, ह्या ज्या 2 नद्या दिसत आहेत या ठिकाणी येऊन एकत्र या गल्फ ऑफ मेक्सिकोमध्ये मिळतात. आणि त्या ठिकाणी असे जसं पाय असतं ना बदकाचं, तसं त्या ठिकाणी वेगळं एक क्षेत्र ते व्यापतात. जसं आपला सुंदरबनचा प्रदेश आहे तसा प्रदेश या ठिकाणी या मिसिसिपी आणि मिसूरी या नदीने बनवलेला आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. ह्या दोन्ही नद्या एकत्र येऊन पुढे वाहत जातात आणि गल्फ ऑफ मेक्सिकोमध्ये त्या डेल्टा तयार करतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरून ही डेल्टा संकल्पना पुढे आपल्याला लक्षात ठेवायची आहे. डेल्टा कुठे मिळतं, त्या जाऊन गल्फ ऑफ मेक्सिकोमध्ये मिळतं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर आपण पुढे बघूया. बघा, हे जे आपण आत्ता बघितलेले हे सेंट्रल अमेरिकन कंट्रीज होत्या. त्याच्या बाजूलाच हे सगळे जे दिसतं तुम्हाला, ह्या ज्या छोटे आयलँडसारखे भाग दिसतात, हे इथून हा वरचा युनायटेड स्टेट राहिला, इथून हा जो भाग आहे तो सगळा वेस्ट इंडिज आहे. एकत्रितपणे त्यांना काय म्हणतात, वेस्ट इंडिज. त्यातला जर बघितला आपण तर हा जो भाग आहे तो ग्रेटर एंटिटीज म्हणून ओळखला जातो आणि इकडचा हा भाग लेसर एंटिटीज म्हणून ओळखला जातो. म्हणजे छोटे देश आणि काही मोठे देश या ठिकाणी दिसतात. तर यातमधला सगळ्यात महत्त्वाचा देश आहे क्युबा. सगळ्यात महत्त्वाचा कोणता आहे, क्युबा. क्युबा हा आत्ताही कम्युनिस्ट कंट्री आहे. त्या ठिकाणी
हॉस्पिटलपासून सगळ्या गोष्टी ही सार्वजनिक आहेत किंवा सरकारच्या आहेत. त्या ठिकाणची हेल्थ फॅसिलिटी जगातली नंबर 1 फॅसिलिटी म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी असलेल्या क्युबा हा अगोदर साखरेचा कोटारगृह म्हणून ओळखला जातो. आता ब्राझील ओळखला जातो, पण अगोदर क्युबा हा साखरेचा कोटारगृह म्हणून ओळखला जायचा. या नकाशामध्ये आपल्याला हवाना एक ठिकाण दिसतंय. या ठिकाणी हवान, या ठिकाणी जेव्हा अमेरिकेचे शास्त्रज्ञ वगैरे यायचे तेव्हा त्यांना एक वेगळ्या प्रकारची चक्कर यायला लागायची. तर ह्या लोकांनी त्या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स लावलेले होते, रेडिएशन्स, ज्याच्यामुळे त्यांच्या शरीरावरती जेव्हा ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स वेव्स पडायचे तेव्हा त्यांना चक्कर यायला लागायचे. त्यामुळे हे अमेरिका आणि क्युबाचं आजही जमत नाही, कारण अमेरिका कॅपिटलिस्ट आहे आणि हे कम्युनिस्ट आहेत. म्हणजे हे या ठिकाणी सर्व सरकारी खात्यामध्ये सगळं चालतं. दवाखाने असेल, शाळा असेल, आजही नंबर 1ची फॅसिलिटी या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यानंतर पुढे आपण बघितलं तर या ठिकाणी बघा आपल्याला दिसतोय अजून एक मोठा हैतीचा भूकंप खूप मोठा जगामध्ये ज्ञात आहे. त्यानंतर पुढे डोमिनियन रिपब्लिक, त्यानंतर प्युरोट्रिका ह्यासारखे देश, हे सगळे जे आहेत, जमैका असेल, हे ग्रेटर अँटिटीजमध्ये हे ओळखले जातात. आणि पुढे जर आपण बघितलं ह्या लेसर अँटिटीजमध्ये बघा बरीचशी नावं आपल्याला, बर्बुडा, अँटिग्वा, डोमॅनिका, मार्टिनिक्यू, सेंट लुसिया, बार्बाडोस, टोबॅगो, त्रिनिडाड, हे बरेचसे वेस्ट इंडिजचे प्लेयर हे सगळे एकत्र येऊन ह्या सगळ्या छोटे छोटे आयलँड्स आहेत, हे 13 आयलँड्स वेस्ट इंडिजमध्ये पकडले जातात. ह्या 13 आयलँड्सची टीम एकत्र येऊन एक टीम तयार होते. बरेचशा वेळी आपण या छोट्या छोट्या आयलँड्सची नावं ऐकतो. तर या वेस्ट इंडिज या एकत्र नावामध्ये 13 वेगवेगळे असे छोटे छोटे देश येतात. त्यामध्ये त्यांचं स्वातंत्र्य आहे का, कोणाच्या पारतंत्र्यात आहेत का, कधीच त्यांच्यावरती कोणाचं राज्य होतं याबद्दल माहिती जास्त आपल्याला पाहायला मिळत नाही. पण बरेचशी हे कंट्री जेव्हा ॲथलेटिक्स वगैरे खेळतात त्यावेळी ते सेपरेट खेळतात. जसं जमैका म्हणजे हुसेन बोल्ट, हे ॲथलेटिक्समध्ये वेगवेगळे जातात, पण जेव्हा कॉमन खेळायचे असतात तेव्हा मात्र हे आपल्या सगळ्यांचे मिळून एकत्र जात असतात. जसे यांचे बऱ्याच वेळा आपण फुटबॉलमध्ये नावं आहे ह्यांची, ह्या सगळ्या देशांची नावं आपण ऐकत असतो. जर पुढे आपण बघूया, या ठिकाणी आपल्याला दिसतंय द बहामाज. द बहामाज हे छोटे आयलँड्स आहेत. हे आयलँड्स बहुतेक हे वरती जे अमेरिका आहे, या ठिकाणी अमेरिकेतले काही जे लोक आहेत ते त्या ठिकाणची फॉर्म हाऊससारखं त्या ठिकाणी वापरतात. त्या ठिकाणी त्यांनी ती आयलँड्स खरेदी तरी केलेले असतील किंवा फिरण्यासाठी सुद्धा त्या लोकांचा या ठिकाणी हे द बहामाजचा वापर या ठिकाणी हे अमेरिकन लोक करत असतात. काहींनी ती तिथली जमीन खरेदी केलेली तरी आहे किंवा काही ठिकाणी ते फिरण्यासाठी वगैरे त्या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतात की त्याचा हा बहामाजचा उपयोग ही लोक करत असतात. ही नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. छोटे देश आहेत किंवा जे बरेचसे मोठे, क्युबा आहे, हैती आहे, डोमिनियन रिपब्लिक आहे, जमैका आहे, हे ग्रेटर अँटिटीजमध्ये येतात आणि हे सगळे देश लेसर अँटिटीजमध्ये येत असतात. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. बघा या ठिकाणी आपण मागच्या लेक्चरमध्ये पण बघितलं आणि आता पण बघितलं, हे पनामा पेपर्स घोटाळा, ज्यामध्ये पाकिस्तानचा जे पंतप्रधान होते नवाज शरीफ, त्यांना त्यांचं सरकार पडलं आणि त्यानंतर यांचं सरकार आलं आपल्या इम्रान खानचं. हे पनामा पेपर्स घोटाळ्यामध्येच त्यांचं नाव आलेलं आहे. परत एक देश तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो आहे. या ठिकाणी बघा दिसत नाही नाव. या ठिकाणी बघा हे जे दिसतं तुम्हाला इथे केमन आयसलँड, ह्या देशांच्या नावाने बऱ्याच ठिकाणी भारतामध्ये सुद्धा या देशाच्या नावाने अनेक कंपन्या रजिस्टर आहेत. म्हणजे या ठिकाणी टॅक्सचा पैसा वाचवण्यासाठी या पनामा असेल किंवा अशा देशांमध्ये हे लोक आपल्या इथून पैसा लावतात आणि त्या ठिकाणी निघून जातात. जसं मेहुल चोक्सी, जर आपल्याला माहिती असेल, घोटाळ्यामध्ये गेला तो डोमिनिका या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्याला पैसे घेऊन ती लोक त्या ठिकाणी त्याला आश्रय देतात. अशा पद्धतीने थोडक्यात आपण नॉर्थ अमेरिकाबद्दल आपण माहिती बघितलेली आहे. त्यानंतर नॉर्थ अमेरिकेमध्ये आपण एक सी पाहायचा राहिला, तो कॅरेबियन सीसुद्धा या नॉर्थ अमेरिकेमध्ये येत असतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. लेक्चर आवडलं असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.